हॅलो फ्रेंड्स, मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्याचा सीझन सुरू झाला की मग आपल्याला खावंसं वाटतं ते लोणचं। आणि लोणचं बनवल्यानंतर लगेच तर खाता येत नाही आणि प्रोसेसही एवढी मोठी होऊन जाते। तर काय करायचं ना, आज मी तुम्हाला इन्स्टंट लोणचं जे मी बनवते माझ्या घरी, म्हणजे माझ्या उन्हाळ्यामध्ये शक्यतो लोणचं बनवण्यापेक्षा हे जे इन्स्टंट लोणचं असतं ना, तर ते माझ्या घरी उन्हाळ्याचे 4 महिने मस्त चाललेलं असतं। त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं की कैऱ्या धुवून घ्यायच्या आहेत, त्याच्यानंतर असे छोटे छोटे कैऱ्यांचे तुकडे करून घ्यायचे, एका बाउलमध्ये घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ना तडका पॅन ठेवायचा आहे छोटासा, तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं, त्याच्यानंतर चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि त्याच्यानंतर जे आहे ना हळद, गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर आणि मीठ हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि ते गरम गरम जे सारण आहे ना ते ह्या कैरींवर ओतून घ्यायचं आहे। आणि लगेच हाताने चाळायला घेऊ नका, कारण की गरम गरम आहे, चटका बसेल। तर हे सगळं सारण ओतल्यानंतर जे ना थोडंसं गार होऊ द्या, चमचाने चाळून घ्या पहिले आणि त्याच्यानंतर चमचाने चाळून झालं की मग हे सगळं हाताने मस्त मिक्स करून घ्या। हाताने मिक्स केलं ना की त्याची टेस्ट अजून चांगली येते। कुठलाही पदार्थ आपण जेव्हा चमचाने मिक्स करतो किंवा स्पूननी मिक्स करतो ना, तर त्याच्यापेक्षा जेव्हा आपण ते हाताने जेव्हा मिक्स करतो ना, तर त्याची टेस्ट जरा चांगली यायला लागते। आता हे जे लोणचं आहे ना, तुम्ही इन्स्टंट बनवलेलं लोणचं, हे 2-3 दिवस आरामात खाऊ शकतात। आता हे बनून झालं की याला एखादी छान काचेची बरणी घ्यायची, त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि रात्री बनवायचं शक्यतो, जेणेकरून रात्रभरामध्ये मस्त सेटल होऊन जातं। आणि सकाळी दुपारी जेवणाला जेवणार आहात तुम्ही, तेव्हा तुम्ही ते खायला घ्यायचं, म्हणजे सेकंड डे काय होतं तोपर्यंत त्याच्यामध्ये छान तो जिरा, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, हळद, मीठ हे सगळं ना मस्त मिक्स होऊन जातं आणि त्याला खूप छान टेस्ट येऊन जाते। आणि हे तुम्ही अगदी 2-3 दिवस जारमध्ये भरून ठेवलं आणि फ्रीजमध्ये स्टोअर केलं तर 2-3 दिवसही चालतं। नाही फ्रीजमध्ये स्टोअर करायचं तर असं पण ठेवू शकतात। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।